नमस्कार विद्यार्थिनींनो. आपल्या आज भूगोल अध्यापनाच्या 8व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थिनीचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तसं पाहिलं तर आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातील लोकसंख्या भाग 1 हे पहिलं प्रकरण आपण कालपर्यंतच्या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण ते पूर्ण केलेलं आहे. पण सध्याचं जे टीचिंग आहे हे होम टीचिंग असल्यामुळे तुमचा प्रत्याभरण किंवा तुमचा फीडबॅक मला इथं घेता येत नाही आणि म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा या प्रकरणाची थोडक्यामध्ये आपण रिव्हिजन पाहणार आहोत. आपण या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे अभ्यासले, कुठे कुठे आपल्याला कुठल्या मुद्द्यावरती हायलाईट करणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला पुन्हा आपण आपल्या पहिल्या या प्रकरणाची जी सुरुवात आपण केली होती त्याचा आपण रिव्हिजन घेऊयात. की मुळात आपल्या अभ्यासक्रमामध्ये मानवी भूगोल हा अभ्यासक्रम आपल्याला समाविष्ट केलेला आहे. आणि मानवी भूगोल म्हणजे काय तर मानव आणि पर्यावरण. मानवी भूगोल म्हणजे काय तर मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास केले जाणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला आपण मानवी भूगोल असे म्हणतो. आणि मानवी भूगोलाची एक शाखा आहे ती म्हणजे कोणती, लोकसंख्या भूगोल. तर मानवी भूगोलाच्या अनेक शाखा आहेत. त्या शाखांपैकी जशी की राजकीय भूगोल, वस्ती भूगोल, वाहतूक भूगोल, कृषी भूगोल, लोकसंख्या भूगोल आहे, उद्योग किंवा इंडस्ट्रियल जॉग्रफी आहे. तशी या मानवी भूगोलाची एक प्रमुख उपशाखा आहे ती म्हणजे लोकसंख्या भूगोल. आणि त्या लोकसंख्या भूगोलातील लोकसंख्या वाढ हे जे पहिलं प्रकरण आहे हे प्रकरण आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचं आहे. लोकसंख्या म्हटलं की प्रामुख्याने हा या भूगोलशास्त्रामधला हा एक चल घटक आहे. याला चल घटक का म्हटलेला आहे तर आपण मागे उल्लेख केलेला आहे की लोकसंख्या हा सतत वाढणारा घटक किंवा घटणारा घटक आहे आणि म्हणून याला चल घटक म्हटलं जातं. आणि अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने ह्या लोकसंख्येचा संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. कारण या संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यासाचा महत्त्व का वाढलेला आहे तर आधुनिक काळात किंवा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या लोकसंख्येच्या संख्यात्मक आणि गुणात्मकतेचा परिणाम जो आहे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. पुन्हा मी तुम्हाला इथे काही उदाहरणं सांगतो की जसे मागे दिलेली होती की जपानची लोकसंख्या असेल आणि त्याचबरोबर आपण प्रामुख्याने आफ्रिकेतल्या सोमालियातली लोकसंख्या घेऊ. मग आता ह्या लोकसंख्यांचा जर विचार केला तर संख्यात्मक विचार थोडासा बाजूला ठेवू, परंतु गुणात्मक विचार सध्या करू की जपानची लोकसंख्या आणि सोमालियाची लोकसंख्या. जपान हा जागतिक अर्थकारणामध्ये एक मोठा किंवा एक प्रबळ शक्ती मानली जाते, तर इथोपियाचं त्या ठिकाणी अर्थव्यवस्थांमध्ये किंवा जागतिक अर्थकारणामध्ये फारसं नाव घेतलं जात नाही किंवा नावही घेतलं जात नाही. तसंच संख्यात्मकतेचा जर विचार केला तर भारत हा आज जवळपास 135 कोटी लोकसंख्येचा देश आहे. परंतु भारतापेक्षा आज जागतिक अर्थकारणामध्ये अमेरिकेसारखा देश असेल किंवा त्याहून कमी लोकसंख्येचा असणारा जर्मनी असेल, ग्रेट ब्रिटन असेल, ह्या देशांच्या अर्थव्यवस्था भारतापेक्षाही मोठ्या आहेत. म्हणून इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसंख्येच्या संख्यात्मक आणि गुणात्मक रचना जी आहे त्या रचनेला आधुनिक काळामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या दोन घटकांच्या महत्त्वामुळेच त्या देशाच्या लोकसंख्येला आपण संसाधन म्हणून किंवा साधनसंपत्ती म्हणून ओळखतो. ज्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रबळ किंवा मजबूत झाली आहे किंवा ज्या देशांमध्ये सुबत्ता प्राप्त झाली आहे त्या देशांचं विकासाचं जे श्रेय जे आहे हे तिथल्या लोकसंख्येला द्यावे लागतं. हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. तर आत्ता आपण हे रिव्हिजन पाहतो आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं की जागतिक लोकसंख्येचं वितरण पाहिलं होतं. मग जागतिक लोकसंख्येच्या वितरणामध्ये आपण खंडांचा विचार केला होता. आता आपण धावता आढावा घेतो आहे त्यामुळे डिटेल जाणार नाही आहे. या आकृतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सर्वात मोठा आकाराने खंड असणारं आहे ते म्हणजे आशिया खंड आहे आणि सर्वात लहान आकाराचं खंड आहे ते म्हणजे कोणतं आहे तर
ऑस्ट्रेलिया किंवा त्याला ओशनिशिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लोकसंख्येचा जर विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती प्रामुख्याने आशिया खंडामध्ये आणि सर्वात कमी लोकसंख्या जी आहे ती ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. फक्त 0.55 किंवा राऊंड फिगरमध्ये त्याला आपण 1% असं म्हणतो. तर हाही आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. याच्याशी संबंधित काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही पाहिलेले असतील. ते आज मी तुम्हाला या प्रकरणाचे जेवढे 8-9 पेज आहेत ते सगळे तुम्हाला मी पाठवणार आहे. पुन्हा त्या प्रकरणाचा तुम्ही बारीक अभ्यास करा आणि मग त्याच्यावरनं या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ती देता येतील. त्याच्यानंतर त्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं होतं आणि त्या स्पष्टीकरणामध्ये तुम्ही फक्त ह्या 2-4 घटना लक्षात घ्यायच्या, की जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारं खंड कोणतं, जगात सर्वात कमी लोकसंख्या असणारं खंड कोणतं, जगात कोणत्या खंडावरती लोकसंख्या नाही आहे. अंटार्क्टिका खंड, ते एक लक्षात घ्यायचं, का तर त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही आहे. तर अशा काही घटना ज्या आहेत त्या घटना लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर युरोपचं एक लक्षात घ्यायचं, की युरोपमध्ये एकूण भूमी किती आहे. तर युरोपचा आपण विचार केला तर युरोपची एकूण भूमी आहे 6.8% आणि जगाच्या किती लोकसंख्या आहे तर फक्त 4.75%, म्हणजे राऊंड फिगरमध्ये 75% लोकसंख्या आज युरोपमध्ये आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यायचे. त्यानंतर जगाची सध्याची 2019ची लोकसंख्या किती आहे तर 7.7 अब्ज किंवा त्याला आपण 770 कोटी म्हणू. आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने आपण इकडे जागतिक लोकसंख्येचं वितरण जे आहे ते वितरण कशाच्या आधारे दर्शवलं जातं, तर हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा ही महत्त्वाची संकल्पना आहे. ती लोकसंख्येची घनता. जागतिक लोकसंख्येची घनता जी आहे ती कशी काढली जाते, तर एखाद्या देशाची लोकसंख्या आणि त्या देशाचं क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तराला आपण ज्या लोकसंख्येची घनता असे म्हणतो, ती दर चौरस किलोमीटरला मोजली जाते किंवा सरासरी काढली जाते. किंवा एका वाक्यामध्ये आपण सांगायचं म्हटलं तर एखाद्या प्रदेशातील सरासरी दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोकसंख्या राहते त्याला आपण लोकसंख्येची घनता असे म्हणतो. मग एखाद्या राष्ट्राची लोकसंख्येच्या मानाने क्षेत्रफळ जर खूप लहान असेल तर त्या ठिकाणी घनता खूप दाट किंवा जास्त येते. आणि एखाद्या राष्ट्राच्या लोकसंख्येच्या मानाने क्षेत्रफळ खूप मोठं असेल तर त्या ठिकाणी त्याची लोकसंख्येची घनता खूप कमी येते. आणि त्याची उदाहरणं आपण पाहिलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने इथे याचा रशियाचं एक उदाहरण घेता येईल, की हा रशिया जो आहे ह्या रशियाचा जर आपण विचार केला तर हा रशिया आहे. ह्या रशियाचा जर विचार केला तर प्रामुख्याने असं आपल्याला दिसतं आहे की याची सर्वात मोठा जवळपास 1,71,00,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा देश आहे आणि लोकसंख्या फक्त 14 कोटीच्या दरम्यान. त्यामुळे या देशाची लोकसंख्येची घनता फक्त 9 येते. आणि त्याच्या उलट जर आपण बांगलादेशाचं उदाहरण घेतलं तर इथं भारताच्या पूर्वेला इथं असणारा बांगलादेश जो आहे त्या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्या महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. आणि त्यामुळे त्याची लोकसंख्येची घनता ती जवळपास दर चौरस किलोमीटरला 1,089 इतकी येते. म्हणजे घनता जी आहे ती घनता प्रामुख्याने कशाच्या आधारे, तर ती घनता ही एक घनता जी आहे ती प्रामुख्याने क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांच्या गुणोत्तराच्या माध्यमातून ती काढली जाते. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. इथे आलो होतो आपण. हां, तर अशा पद्धतीने ते घनतेच्या बाबतीत प्रत्येक देश जे आहे त्या देशाच्या मध्ये फरक आपल्याला दिसून येतो. आता इथे काही देशांच्या लोकसंख्या दिलेल्या आहेत बघा. ह्या लोकसंख्या देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर प्रामुख्याने इथे त्या घनता ज्या आहेत त्या घनता लक्षात ठेवण्याचं कारण म्हणजे जगामध्ये हे तुम्हाला माहीत असले की जगात सर्वात जास्त लोकसंख्येचे देश कोणते आहेत, ते हे क्रमाने 10 देश दिलेले आहेत. त्यात पहिला चीन आहे, दुसरा भारत आहे, तिसरा संयुक्त संस्थाने आहे, चौथा इंडोनेशिया आहे, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया, मेक्सिको हे देश आहेत. आता याच्यामध्ये ह्या 10 देशांमध्ये तुम्हाला आशियातले किती देश दिसत आहेत, चीन, भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, म्हणजे जवळपास 1, 2, 3, 4, 5, 10पैकी 5 देश जे आहेत हे प्रामुख्याने आशियातले आहेत.
आणि म्हणून आशिया हा, आणि त्यातल्या त्यात पहिल्या मोठ्या 2 लोकसंख्येचे देश देखील हे आशियातले आहेत. म्हणून आशिया सर्वात जास्त लोकसंख्येचं खंड मानलं जातं. आता याच्यात तुम्हाला अजून ह्या काही गोष्टी माहीत पाहिजेत, की जसं आपण आता आशियाचं बघितलं, तसं तुम्हाला आफ्रिका खंडात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता, असा जर ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न विचारला तर तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. नायजेरिया हा आफ्रिका खंडातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. किंवा अमेरिकेतला किंवा उत्तर अमेरिकेतला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता, तर संयुक्त संस्थाने, हे उत्तर तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. किंवा आता युरोपातला जर विचारला तर युरोपामध्ये प्रामुख्याने रशिया हा देश सर्वाधिक लोकसंख्येचा आहे. अशा पद्धतीने, किंवा दक्षिण अमेरिकेतला जर विचारला तर दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील हा देश सर्वाधिक लोकसंख्येचा आहे. हे असे काही प्रश्न जे आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून माहीत असणे आवश्यक आहे. आता हा जो भाग आहे, हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, की जागतिक लोकसंख्येचा वितरणाचा आकृतिबंध. वितरणाचा आकृतिबंध म्हणजे काय, की जगामध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात लोकसंख्या नाही. मग त्या लोकसंख्येचं वितरण असमान का आहे, त्याची कारणं कोणती, याला म्हणतात लोकसंख्येचा आकृतिबंध. आणि तो आकृतिबंध जो आहे, त्या आकृतिबंधावरती साधारणपणे कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, तर ते घटक आपल्याला पुढे पाहिजेत. पण साधारणपणे ह्या खालील मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल, की एक म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश असेल, त्या ठिकाणी फारच कमी लोकसंख्या असते. आता बर्फाच्छादित प्रदेशात का, तर तिथं उत्तर आणि दक्षिण ध्रुव, जसं अंटार्क्टिका असेल, सायबेरियाचा उत्तरेकडचा भाग असेल, स्कॅन्डिनेव्हिया प्रदेश असेल, कॅनडाचा उत्तर भाग असेल, किंवा आईसलँडचा काही भाग असेल, ग्रीनलंड खंड असेल, इथं लोकसंख्या फार कमी आहे. दर चौरस किलोमीटरला 2पेक्षाही कमी घनता आहे. काय कारण असलं पाहिजे, अतिशय शीत हवामान, सतत जमीन ही बर्फाच्छादित असते, आणि त्या कारणामुळे मानवी व्यवसायावरती आणि मानवाच्या एकूण वस्तीवरती त्या ठिकाणी मर्यादा येतात, आणि म्हणून हा प्रदेश जो आहे तो कमी लोकसंख्येचा आहे. त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेश. आता जगात असे कोणते वाळवंटी प्रदेश आहेत, तर त्यामध्ये जगाचा नकाशा समोर आणला तर आफ्रिकेतलं सर्वात मोठं सहारा वाळवंट असेल, साहेल वाळवंट असेल, त्यानंतर अटाकामा असेल, कलहरी वाळवंट असेल, दक्षिण अमेरिकेमध्ये अटाकामा असेल, उत्तर अमेरिकेमध्ये कोलोराडो असेल, किंवा आशियामध्ये थर असेल, अरेबिया असेल, गोबी असेल, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन वाळवंट असेल. ही सर्व वाळवंटी प्रदेश जे आहेत, ह्या वाळवंटी प्रदेशामध्ये वाळूचं दुर्भिक्ष्य, उष्णतेचं प्रमाण जास्त, जमीन ही प्रामुख्याने वाळूने व्यापली असते, धुळीची वादळे असतात, आणि अशा परिस्थितीमध्ये इथेही मानवी व्यवसायावरती प्रामुख्याने मर्यादा येतात. हेही प्रदेश कमी लोकसंख्येचे किंवा विरळ लोकसंख्येचे आहेत. त्यानंतर पर्वतीय प्रदेश असेल, की तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं करा, की हिमालय असेल, सह्याद्री असेल, हे भारतातले पर्वत. तशाच प्रकारे युरोपातला आल्प्स असेल, उत्तर अमेरिकेतला रॉकी असेल, दक्षिण अमेरिकेतला अँडीज असेल, किंवा इकडे ऑस्ट्रेलियन ग्रेट डिवायडिंग रेंज असतील, किंवा आफ्रिकेतल्या मध्यभागी किलिमंजारो असेल. हे सर्व पर्वतीय प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी ओबडधोबड भूरचना असते, पाण्याचं दुर्भिक्ष्य असते, वाहतूक दळणवळणाचा विकास नसतो, शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण कमी असतं. त्याचबरोबर हे जे प्रदेश आहेत, हे प्रदेश दुर्गम असल्यामुळे प्रामुख्याने या ठिकाणी देखील मानवी व्यवसायावरती मर्यादा येतात, म्हणून तिथेही लोकसंख्या ही प्रामुख्याने कमी आढळते. याच्या उलट किनारी आणि मैदानी प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या खूप दाट आढळते. आता त्यासाठी परत एकदा आपण तो नकाशा बघू, की किनारीय प्रदेशामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आहे. बघा, की जगाच्या सर्वच किनाऱ्यांचा जर आपण आढावा घेतला, आशिया खंडाची किनारी घ्या, त्यानंतर तुम्ही आफ्रिका खंडाची किनारी घ्या, त्यानंतर युरोपातली किनारी घ्या, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतली किनारी घ्या, या सर्वच ठिकाणी प्रामुख्याने लोकसंख्येची घनता जी आहे ती अतिशय दाट स्वरूपाची आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण शेतीचा विकास असतो, हवामान अनुकूल असते, पावसाचं प्रमाण चांगले असते, उद्योग, वाहतूक, दळणवळण ह्या सगळ्याच व्यवसायाला त्या ठिकाणी संधी असते, पर्यटनसारखा व्यवसाय किनारी प्रदेशात विकसित होतो, आणि म्हणून असे प्रदेश हे दाट लोकसंख्येचे आहेत. भारताच्या किनारपट्ट्या घ्या, चीनची किनारपट्टी घ्या, अमेरिकेचा पूर्व किनारपट्टी घ्या, युरोपची पश्चिम किनारपट्टी घ्या, ही सर्व उदाहरणं जी आहेत ती आपल्याला ह्या दाट लोकसंख्येच्या उदाहरणांमध्ये देता येतील. आता त्याचबरोबर काही नद्यांची खोरी, इथं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून, की काही नद्यांची खोरी, आता बहुतांशी असा एक प्रामुख्याने समीकरण आहे, की जगातील बहुतांशी
नद्यांची खोरे म्हटलं की ती दाट लोकसंख्येची असतात, कारण तिथं पाणी पुरवठा, सुपीक मृदा ह्याच गोष्टी आणि शेती आणि त्याच्यावरती आधारित उद्योग असं एक समीकरण असतं. म्हणून ती खोरे जी आहेत ती दाट लोकसंख्येची असतात. उदाहरणार्थ नाईल असेल, गंगा असेल भारतातील, सिंधू असेल पाकिस्तानात, किंवा इजिप्तमध्ये नाईल, चीनमध्ये यांगत्से, सिकियांग, होयांग ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये दाट लोकसंख्या आहे. पण इथं आपल्याला हा अपवाद आहे की दक्षिण अमेरिकेमध्ये ॲमेझॉन नदीचं खोरं जे आहे ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. ह्या ठिकाणी आणि आफ्रिका खंडातील कांगो किंवा तिला झायरे असं म्हणतात, या ठिकाणी अपवाद आहे की या नद्यांच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या अतिशय विरळ आहे. आता ती का विरळ आहे? तर हा प्रदेश मुळात विषुववृत्तीय हवामानाचा आहे आणि या विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये घनदाट अशी जंगलं आहेत आणि जंगली कीटक असतील किंवा विषारी कीटकांचा प्रादुर्भाव असेल, रोगट असं हवामान आहे, दररोज दुपारी पडणारा पाऊस असेल, दलदल असेल, हे सर्व मानवाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असे घटक असल्यामुळे तिथं लोकसंख्या अतिशय कमी आढळते. तर तो एक आपण या ठिकाणी आढावा घेतला. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने आपण पाहिला की जागतिक लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणते. तर या घटकांचा आढावा घेत असताना तुम्हाला उल्लेख केलेला होता की जगाच्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचे 2 प्रमुख विभाग पडतात. त्यातला पहिला विभाग जो आहे त्याला आपण म्हणूया, तो आहे प्राकृतिक किंवा त्याला भौगोलिक घटक, आणि दुसरा म्हणूया आपण त्याला, तो आहे मानवी आणि सामाजिक राजकीय घटक किंवा मानवी घटक म्हणून. त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय पण समाविष्ट होतात. मग या प्राकृतिक घटकामध्ये कोणकोणते उपघटक आहेत? तर प्राकृतिक घटक म्हणजे थोडक्यात नैसर्गिक घटक. मग त्यामध्ये प्रामुख्याने भूरचना असेल, हवामान असेल, पाणी पुरवठा असेल, मृदा असेल, हे 4 प्रमुख घटक आहेत. प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत, पठार आणि मैदान हे 3 घटक येतात. त्यापैकी आपण एक लक्षात घ्यायचं की पर्वतीय प्रदेश हे मैदानी असतात, मैदानी प्रदेश हे सपाट असतात आणि सपाट असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. आता याचं परत उदाहरण द्यायची आवश्यकता नाही, कारण का तिथं उद्योग, वाहतूक, शेती या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विकास झालेला असतो. तर हे हे एक समीकरण लक्षात घ्यायचं. याच्या उलट पर्वतीय प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश जे आहेत ते मात्र विरळ लोकसंख्येचे असतात, कारण ह्या वर आपण दिलेल्या गोष्टी ज्या आहेत मानवाच्या व्यवसायाच्या, त्या सर्वांचं या ठिकाणी कमतरता असते. ते व्यवसाय करण्यास मर्यादा येतात आणि म्हणून तिथं लोकसंख्या कमी असते. पण तरी देखील काही ठिकाणी पर्वतीय प्रदेशात देखील अशी अनुकूल परिस्थिती असते किंवा त्या पर्वतीय प्रदेशांमध्ये अशी डून किंवा त्याला आपण खोरी म्हणतो, अशी खोरी विकसित होतात छोटी छोटी. मग त्या खोऱ्यांमध्ये मात्र लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. त्याचं हे चांगलं भारतातलं उदाहरण देता येईल. हिमालयातलं डेहराडून आणि लेह या ठिकाणी लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. आणि पठारी प्रदेश जे आहेत हे मात्र मध्यम लोकसंख्येचे असतात. त्यानंतर दुसरा घटक आपण त्या प्राकृतिक घटकामध्ये घेतला होता, हवामान. त्यामध्ये लक्षात घ्या की मानवीचा दाट लोकसंख्या कुठे आढळते, तर प्रामुख्याने भूमध्य सामुद्रिक हवामानाचा प्रदेश, त्यामध्ये भूमध्य समुद्राच्या बाजूला असणारा युरोपातला दक्षिण युरोपचा भाग असेल, आफ्रिकेचा उत्तरेकडचा भाग असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्या दाट किंवा पश्चिम युरोपियन हवामान असेल. त्यानंतर आपल्या आशिया खंडात असणारं मान्सून हवामान जे आहे ते देखील अनुकूल मानलं जातं. या ठिकाणी लोकसंख्या दाट आहे. पण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शीत हवामान किंवा उष्ण वाळवंट, अतिशीत वाळवंट किंवा त्याला आपण थंड प्रदेश म्हणतो, हे जे प्रदेश आहेत या प्रदेशात मात्र लोकसंख्या अतिशय विरळ आढळते, कारण तिथे मानवाच्या व्यवसायावरती मर्यादा येतात, पाण्याचं दुर्भिक्ष असतं, शेतीयोग्य जमीन प्रमाण कमी असतं, त्यामुळे तिथं लोकसंख्या कमी आढळते. त्याच्यानंतर तिसरा घटक आपण घेतला होता, पाण्याची उपलब्धता. आता जगाचा इतिहास पाहिला किंवा मानवी वस्त्यांचा इतिहास जर पाहिला तर मुळात मानवाच्या वस्त्या ज्या आहेत किंवा मानवाचा इतिहास जो आहे तो कुठून सुरू झाला, तर नद्यांच्या खोऱ्यांपासून. आणि त्यामुळे आजही नद्यांची खोरे असतील किंवा किनारीय प्रदेश असतील तर हे दाट लोकसंख्येचे आहेत. त्यामध्ये नाईल नदी असेल, भारतीय किनारीय प्रदेश असेल, त्यानंतर वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे ज्या पाणथळीच्या जागा असतात त्याला मरुद्याने म्हणतात, त्या ठिकाणी देखील लोकसंख्या ही दाट स्वरूपाची आढळते. भारतात त्याला फलोदी असे म्हणतात आणि सौदी अरेबियामध्ये त्याला अल अहसा म्हणतात. हे मुद्दे एक लक्षात घ्या ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर चौथा एक घटक आपण पाहिला होता, तो मृदा. मृदेच्या बाबतीत आपण पाहिलं की मृदेचा संबंध किंवा मृदा ही कशासाठी,
तर शेती. कारण मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय कोणता, तर शेती. आणि शेतीवरतीच मानवाची उत्क्रांती झाली असं आपण म्हणूयात, कारण शेतीवरतीच आज सर्व उद्योगांची साखळी ही अवलंबून असते बऱ्यापैकी. आणि म्हणून इथं शेतीच्या संदर्भासाठी किंवा शेतीच्या विकासासाठी मृदा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मग ज्या ठिकाणी सुपीक गाळाची मृदा आहे, अशी सुपीक गाळाची मृदा कुठे आढळते, तर नद्यांच्या खोऱ्यात. मग अमेरिकेतील मिसिसिपी असेल, भारतातील गंगा असेल, म्यानमारमधील इरावती असेल, चीनमधील यांगत्से असेल, ह्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांमध्ये पुराच्या माध्यमातून पूर मैदाने तयार झाली. त्या ठिकाणी लोकसंख्या अतिशय त्यामुळं दाट आहे, कारण तिची उत्पादकता जास्त असते. कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त लोकसंख्या सामावून घेण्याची क्षमता असते. त्याचबरोबर रेगूर मृदा किंवा काळी मृदा ही प्रामुख्याने ज्वालामुखीपासून तयार झालेली असते. आणि अशी जी मृदा जी आहे ती देखील प्रामुख्याने या लोकसंख्येच्या वितरणाच्या दृष्टिकोनातून फायद्याची ठरते. जसं आपल्या भारतातील दख्खनचं पठार जे आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो तो दख्खनच्या पठाराचा भाग आहे. काळ्या मृदेत या ठिकाणी देखील लोकसंख्या अतिशय दाट आहे. पण अशा काही प्रदेश आहेत की ज्या आता इथं ज्या इंडोनेशियाचं जावा बेट असेल, जपान असेल, इटलीचं सिसिली असेल, मध्य अमेरिकन ज्वालामुखी प्रदेश असेल, ह्या ठिकाणी लोकसंख्या, आता ही जावा बेट जे आहे ते इंडोनेशियातलं त्या इंडोनेशियाचा सर्वात जास्त घनतेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर तिथं ही काळी मृदा आहे ती कशापासून तयार झाली, तर ज्वालामुखीपासून. पण ह्या ज्वालामुखींचा कधीकधी उद्रेक होतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो प्रामुख्याने मानवी आणि जीवितहानीत होतो, अशी देखील काही उदाहरणं घडलेली आहेत. आणि मग अशावेळी त्या ठिकाणी त्या वसाहतींना किंवा त्या लोकांना त्या ठिकाणून स्थलांतर करावं लागतं. ही देखील उदाहरणं घडली. तर आता हे जे आपण आत्तापर्यंत जे घटक पाहिले ते कोणते पाहिले सर्व, तर मानवाच्या लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे हे सर्व घटक पाहिले आपण, ते प्राकृतिक घटक. पुन्हा एकदा बघा, त्या प्राकृतिक घटकांमध्ये जे उपघटक येतात त्यामध्ये भूरचनेचे पुन्हा 3 भाग आहेत: पर्वत, पठार, मैदान. पर्वतीय प्रदेश विरळ लोकसंख्येचे, पठारी प्रदेश मध्यम लोकसंख्येचे आणि मैदानी प्रदेश मात्र दाट लोकसंख्येचे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक घेतला तो म्हणजे हवामान. हवामानामध्ये प्रामुख्याने उष्ण वाळवंटी प्रदेश, अतिशीत प्रदेश हे प्रतिकूल हवामानाचे मानले जातात. तर मान्सून हवामानाचा प्रदेश, समशीतोष्ण कटिबंधीय, मध्य कटिबंधीय हवामान किंवा त्याला पश्चिम युरोपियन हवामान म्हटलं जातं, भूमध्य सामुद्रिक हवामान, हे मात्र त्या ठिकाणी मानवाच्या कार्यकौशल्याच्या दृष्टिकोनातून हे उत्तम मानलं जातं. तिथं लोकसंख्या ही दाट असते. हे हवामान प्रामुख्याने आल्हाददायक असते. त्यानंतर पाण्याची उपलब्धता ही प्रामुख्याने कुठे असते, तर नद्यांच्या खोऱ्यांमध्ये. म्हणून नद्यांची खोरी ही दाट लोकसंख्येची आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण घेतला होता तो म्हणजे कोणता, मृदा. तर मृदेच्या बाबतीत देखील पुन्हा आपण ह्या नद्यांच्या खोऱ्यांचा उल्लेख केला होता, किंवा ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील, की सहज तुम्हाला नकाशामध्ये एखादा असा प्रश्न विचारला जाईल की भारतात प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येची घनता ही दाट आहे, तर तुम्हाला ते गंगा नदीचं खोरं नकाशामध्ये दाखवावं लागेल, किंवा उत्तर अमेरिकेमध्ये तुम्हाला मिसिसिपी नदीचं खोरं दाखवावं लागेल, किंवा चीनमध्ये जर गेला तर चीनमध्ये तुम्हाला यांगत्से किंवा होयांगहो नदी ह्या नद्यांची खोरे जी आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागतील. अशा पद्धतीचे उदाहरणं जे आहेत हे, किंवा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला प्रामुख्याने नकाशाशी संबंधित विचारले जातात. म्हणून हे आपल्याला रिव्हिजनच्या माध्यमातून ज्यावेळेला तुम्हाला इथं उल्लेख केला जातो त्यावेळेला तुम्ही ते नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही महाविद्यालयात याल त्यावेळेला आपण नकाशा जो आहे तो नकाशा भरताना या सर्व उपमुद्द्यांचा आपण आढावा घेणार आहोत, त्यांची आपण तयारी करणार आहोत, किंवा त्यांचं प्रत्यक्ष नकाशामध्ये लोकेशन दाखवणार आहोत. तर हे सर्व जे घटक आपण घेतले ते सर्व घटक हे प्राकृतिक घटक होते. आता तशाच प्रकारची रिव्हिजन जी आहे ती रिव्हिजन आपल्याला अजून पुढच्या उद्याच्या तासामध्ये घ्यायची. ती कोणती घ्यायची, तर उद्याच्या तासामध्ये आपण ह्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे मानवी घटक आहेत त्यांचा आढावा घ्यायचा. त्याचबरोबर कालच्या आणि परवाच्या तासाला आपण जो या मुद्द्यातला किंवा या लोकसंख्या प्रकरणातला सर्वात शेवटचा जो घटक आपण पाहिला, सर्वात शेवटचा घटक कोणता होता, तर लोकसंख्या संक्रमण प्रतिमान. आणि त्या लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये प्रामुख्याने जन्मदर,
मृत्यूदर, ढोबळ जन्मदर म्हणजे काय, ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय, ह्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना देखील महत्त्वाच्या आहेत. मग ढोबळ जन्मदराचं प्रमाण कोणत्या देशात जास्त आहे, ढोबळ मृत्यूदराचं प्रमाण कोणत्या देशात जास्त आहे, आणि एखाद्या देशाच्या लोकसंख्या वाढीचा इतिहास जर अभ्यासायचा म्हटलं तर त्याचे 5 टप्पे किंवा त्याला आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणतो. मग हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय आहे, तर त्याचा आढावा जो आहे तो उद्याच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही आत्ता आपल्याला ज्या नोट्स दिलेल्या आहेत आत्तापर्यंत, सुरुवातीला काही नोट्स दिलेल्या आहेत, अजून पुढच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत, त्या यथावकाश तुम्हाला दिल्या जातील. पण तत्पूर्वी लक्षात घ्या की कालच्या तासामध्ये किंवा कालच्या लेक्चरच्या बरोबर तुम्हाला जे वर्कबुक दिलेले आहे ते वर्कबुक आपण सोडून ठेवायचं आहे. जरी आपल्याकडे ते सोडवण्यासाठी सध्या वह्या उपलब्ध नसतील, साध्या वह्या असतील तर त्यामध्ये त्या वर्कबुक सोडवा. पण ज्या वेळेला दुकाने किंवा स्टेशनरी